नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी मित्रांनो मुंबई जिल्ह्यासाठी मित्रांनो खास करून जे की आपण आज अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न काय मित्रांनो या ठिकाणी सोडवणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपला जे की मित्रांनो बघा, या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा बघा जे की संच मित्रांनो पहिल्या क्रमांकाचा आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, याच्या बाद जी की दररोज मित्रांनो एक संच बघा या आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही अपलोड करणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या. त्यासोबत मित्रांनो बघा, या ठिकाणी आजचा जो काही बघा आपल्या ठिकाणी भाग आहे मित्रांनो, तो संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो प्रत्येक प्रश्न मित्रांनो एकदम जे की शॉर्ट ट्रिक्सनुसार या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा जे की सोडवून दाखवणार आहोत. म्हणून एकही प्रश्न मिस करू नका मित्रांनो. बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या ट्रिक्स या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत की बघा जी की मित्रांनो ते तुम्ही कुठंही शिकलेले नसाल. मित्रांनो बघा कितीही अवघड असलेला प्रश्न मित्रांनो अगदी बघा काही सेकंदामध्ये मित्रांनो बघा कशा प्रकारे जी की आपण बघा सोडवू शकतो ते मित्रांनो ठिकाणी बघा या आपल्या मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला आपल्या आताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल बघा मित्रांनो. 120, 90, 65, 45, 30, 20 आणि प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक या ठिकाणी मित्रांनो येणार आहे. तर बघा मित्रांनो केलं काय, थोडंसं जर या ठिकाणी बघा मित्रांनो विचार केला, खोलवर जर विचार केलं तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपल्याला काढता येतं मात्र. ओके, आता बघा केलं काय मित्रांनो, या ठिकाणी या 120मधून डायरेक्ट 30 मायनस केलं, उरलं किती मित्रांनो 30. 30मधून जर आपण 120मधून 30 मायनस केले उरलं किती 90. मग पुन्हा 25 मायनस केलं, बघा उतरती कळा आलेली आहे बघा. पुन्हा 25 मायनस केलं, किती उरले 65 उरले. पुन्हा 20 मायनस केले, 65मधून 45 उरले. या 45मधून पुन्हा 15 मायनस केलं 30 उरले. या 30मधून 10 मायनस केलं 20 उरले. पुन्हा या 20मधून जर 5 मायनस केलं तर उरतील किती बघा, जे की मित्रांनो बघा 15 या ठिकाणी उरतील मित्रांनो. जे की बघा क्रमांक मित्रांनो जे की बघा जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो या प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो कुठंही पेनेचा वापर न करता या ठिकाणी आपण सोडवू शकतो. ओके, तर पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा. तर बघा प्रश्न दुसरा काय म्हणतो, स्नेहलने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले, पूर्वाने तेवढ्याच फुलांचे 9 हार केले, तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली. या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा स्नेहलने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले, तर पूर्वाने तेवढ्याच फुलांचे हार 9 बघा जी की मित्रांनो फुलांचे 9 हार केले, तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली. या प्रकारचा प्रश्न विचारलेला मित्रांनो. डायरेक्ट बघा या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी पहिलं आपण एकूण फुलं काढून बघा, एकूण फुलं. ओके, आता एकूण फुलं किती आहेत बघा मित्रांनो. तर ठिकाणी बघा की स्नेहलनं काय केलं आहे 15 फुलाचे 48 हार केले. ओके, म्हणून मी काय करतो एकूण फुले काढण्यासाठी डायरेक्ट हे 48 गुणाकारात 15 किंवा 15 गुणाकारात 48 करतो. ओके, आता 15 8 120, हातच्याला आले 12, 15 चोक 60 आणि वरचे 12 म्हणजे बघा की मित्रांनो 72 म्हणजे जवळपास 720 फुलं मित्रांनो जी ठिकाणी आपल्याला भेटेल. ओके, तर आता या 720 फुलाचे 9 हार केले, तर बघा की मित्रांनो पूर्वाने प्रत्येक हारात किती फुलं ओढली या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून हे 720 फुलं घ्या आणि या 9नं भागाकार करून घ्या. ओके, आता 9 8 72 समोरचा एक म्हणजे बघा की मित्रांनो प्रत्येक हारामध्ये जे की मित्रांनो बघा पूर्वाने जे की 80 फुलं मित्रांनो बघा की मित्रांनो या ठिकाणी ओवलेली आहेत. बघा जे की क्रमांक ड 80 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो, बघा या प्रकारे अगदी अवघड लेवलचे प्रश्न आपण एकदम मित्रांनो कमी वेळेमध्ये जे की मित्रांनो ट्रिक्सनुसार सोडवू शकतो. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बात तुम्हाला सांगतो बघा, तर ती म्हणजे काय मित्रांनो, आपण बघा या ठिकाणी एक जे की महाराष्ट्र पोलीस 2025साठी मित्रांनो जवळपास 5000 प्लस मित्रांनो जे की प्रश्नांचा एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो 2014 बघा जे की 14 ते 2024 पर्यंत मित्रांनो बघा या 10 वर्षात बघा विचारण्यात आलेले मराठी व्याकरण आणि सामान्य विज्ञानाचे प्रश्न आम्ही या ठिकाणी ॲड केलेले आहेत. यासोबतच बघा
2025 वर्षातले मित्रांनो बघा टोटल चालू घडामोडी जे की मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेली आहेत. म्हणून बघा आपल्या ठिकाणी महाठोकळा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा वरी टॉपला नंबर दिलो जसं की बघा 74 14 939007 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त तुम्ही 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघायची की व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा मित्रांनो, कारण जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केलं तर 100% मित्रांनो बघा या तुमचं रिझल्ट येणारच असेल. ओके, 100% सांगतो. ओके मित्रांनो बघा आता आपला महाठोकळा बाय करण्याचं मित्रांनो की बघा मित्रांनो तुम्ही बाय केल्यावर फायदा काय होतो सांगतो. एक तर 100% तुमचा रिझल्ट येण्याची हमी आहे. ओके, दुसरी बघा काय तर तुम्ही या फक्त 150 रुपयाच्या महाठोकळ्यामुळे मित्रांनो जवळपास बाजारातले 1000 1200 ते 1500 रुपयाची बघा मित्रांनो पुस्तकी जी की मित्रांनो की तुम्हाला खरेदी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून आपला महाठोकळा अवश्य बाय करा. तुम्ही बाय करा, तुमच्या मित्रांना देखील बाय करायला सांगा. ओके, तर बघा आत्ताच बाय करा आणि लगेच आपल्या मित्रांनो की महाठोकळ्याला वाचवायला सुरुवात करा. पुढे बघा आता काय म्हणतो प्रश्न. एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या काही बकऱ्या आहेत. जर या सर्वांचे एकूण 240 डोके आणि 640 पाय असतील आहेत तर एकूण कोंबड्यांची संख्या किती या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो. काय म्हणले बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, तर डायरेक्ट एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या आणि काही बकऱ्या या सर्वांचे बघा की मित्रांनो एकूण 240 डोके आहेत. ते 240 बाजूला ठेवा. ओके, आणि पाय किती बघा 640 आहेत. तर कोंबड्याची संख्या आपल्याला विचारली ना, म्हणून काय करा हे 640 पाय घ्या. ओके, मी काय करतो 640 पाय घेतो आणि याला भागतो 2 कारण मित्रांनो बघा ठिकाणी कोंबडी आणि बकऱ्या हे 2 घटक या ठिकाणी आहेत म्हणून याला आम्ही 2 भागत आहे. ओके, आता जर 2 भागलं 2 6 2 4 आणि 2 4 आणि 2 0 0 म्हणजे किती बघा 320 या ठिकाणी आपल्याला भेटले. मग मी काय करतो या 320 मधून हे 240 मित्रांनो जे की डोके मायनस करतो. जर या 320 मधून मी हे 240 जर डोके समजा मायनस केलो तर उरतेत किती बघा तर 0ला 0 इथला 1 इथं 12तून 4 गेले 8 उरले पुन्हा 2 मधून 2 गेले 0 म्हणजे जवळपास बघा मित्रांनो जी गेली 80 बघा आपल्याला मिळालेलं आहे. परंतु 80 मित्रांनो जे आपल्याला ठिकाणी भेटलंय ना हे काय आहेत तर बघा की मित्रांनो बघा ठिकाणी पहिल्या बारला जे काय भेटतं ते मित्रांनो 4 पाय असतं. म्हणजे बघा 80 हे मित्रांनो जी ठिकाणी बघा आपल्याला बकऱ्या भेटलेल्या आहेत. ओके, तर आता कोंबड्या काढण्यासाठी काय करू या टोटल 240 किती डोके बघा 240 डोके आहेत. या 240 डोक्यांमधून हे 80 बकऱ्या जर मी मायनस केलो तर उरतील किती तर बघा जे की मित्रांनो 160 बघा या ठिकाणी कोंबड्या असणार आहेत. बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक मित्रांनो जे की क बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक 160 लक्षात ठेवा. कशा प्रकारे बघा मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाचं बघा की मित्रांनो आन्सर आपल्याला एकदम कमी वेळेमध्ये योग्यरित्या काढायचं आहे. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा आता कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा चौथा प्रश्न. एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत, 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत. तर त्या शेतात प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती म्हणली ना. म्हणून काय करावं का मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी पहिलं 23 सोडून सर्व बदक, 28 सोडून सर्व कोंबड्या आणि 29 सोडून सर्व गाय म्हणून हे बघा पहिलं या सर्व संख्यांची करा बेरीज. ओके, 23 28 आणि हे 29. ओके, आता 8 2 16 16 खालचा 1 17 आणि वरचे 3 म्हणजे बघा 20 झाले. ओके, 20ला 0 हातच्याला आला 1 सॉरी 2 आले 2 2 6 सॉरी 2 2 4 2 6 आणि 2 4 8 म्हणजे की बघा 40 बघा जे की मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला जी की प्राण्यांची संख्या भेटली. ओके, परंतु बघा हे ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो नाही. कारण आता सांगतो या 40 मधून आता काय करायचं बघा हे 40 घ्या. आता
या 40मधून 23 सोडून सर्व बदक आहेत, म्हणून मी काय करतो 23 मायनस करतो. ओके, आता जर 40मधून मी 23 मायनस केलो तर आलं किती बघा, जे की मित्रांनो 17 येतं आणि हे 17 बघा या ठिकाणी बदकं आहेत. ओके, पुन्हा या 40मधून 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत. जर समजा या 40मधून मी 28 मायनस केलो, उरतील किती 12 आहेत या ठिकाणी बघा जे की बदकं असणार आहेत. ओके, पुन्हा याच 40मधून 29 सोडून सर्व गाय आहेत, म्हणजेच या 40मधून मी 29 मायनस केलो तर उरले किती 11. ओके, आता पुन्हा काय विचारले तर आपल्याला शेवटी काय विचारले तर मित्रांनो बघा या सर्व प्राण्यांच्या पायांची संख्या विचारण्यात आलेली आहे. ओके, म्हणून काय करतो मी बघा, बदकाला 2 पाय असतात म्हणून गुणाकारात 2, कोंबडीला 2 पाय असतात म्हणून गुणाकारात 2 आणि गाईला 4 पाय असतात म्हणून गुणाकारात 4 करतो. ओके, आता 17 दोन्ही 34, 17 दोन्ही 34, 12 दोन्ही 24 आणि 11 4 44. ओके, आता जर मित्रांनो 4 त्रिकम 12, हातच्याला 1 3 बघा, पुन्हा 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 म्हणजे जवळपास बघा जे की 102 पाय मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक जे की 102 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढे बघा आता 5वा प्रश्न कशा जे की मित्रांनो रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा आता मित्रांनो बघा, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, एक बघा या प्रकारचा आयत आहे. ओके, याची लांबी रुंदी बघा सध्याला आपल्याला माहीत नाही, परंतु परिमिती किती दिलं आहे 1020 दिले. ओके, म्हणून मी काय करतो काय म्हणले बघा, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. मित्रांनो बघा, जर रुंदी आपण या ठिकाणी बरोबर 1x असेल तर लांबी ही बघा मित्रांनो जी की या ठिकाणी 2x आहे. ओके, आता 2x बरोबर परिमिती किती 1020, हे 1020 तसे घेतो. ओके, आता बघा 1x प्लस 2x बघा जी की मित्रांनो किती झाले, हे झाले बघा 3x. ओके, 3x बरोबर हे 1020. ओके, आता मित्रांनो बरोबर हे x बरोबर हे आलं 1020, x बरोबर 1020 छेदामध्ये आले हे 3. ओके, आता जसं की 3 त्रिक 9, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि हे शून्यला शून्य म्हणजे बघा जी की मित्रांनो किती 340 हे मित्रांनो बघा जी की मित्रांनो आपल्याला बघा लांबी या ठिकाणी भेटलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय बघा, लांबी ही मित्रांनो बघा जी ठिकाणी बघा रुंदीच्या दुप्पट आहे मित्रांनो. ओके, तर रुंदीच्या दुप्पट म्हणजे मित्रांनो जी की समजा या ठिकाणी लांबी ही बघा जी की आपली 340 आहे, तर रुंदी बघा मित्रांनो याच्या निम्मी असणार आहे. तर रुंदी किती आहे तर याच्या निम्मी म्हणजे बघा जी की 17 म्हणजे की बघा जवळपास रुंदी ही बघा 170 या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विचारलं आहे काय आपल्याला, तर या मित्रांनो जे की आयताचं बघा म्हणजेच या चौरसाचं बघा मित्रांनो क्षेत्रफळ विचारण्यात आलेलं आहे. म्हणून क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणाकारात रुंदी या ठिकाणी करायची असते. जर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण हे 170 गुणाकारात जर समजा 340 जर केलं तर मित्रांनो जे की बघा शेवटचं आणि फायनल आन्सर येतं बघा जे की 57,800 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी जे की तुम्ही गुणाकार करून बघा टाईम वाचव यासाठी मी या ठिकाणी बघा जी गुणाकार तुम्हाला करून दाखवलेला नाही. ओके, जी बघा 57,800 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा बघा 6वा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा थोडंसं 6व्या प्रश्नाबद्दल माफी असावी, कारण मित्रांनो या ठिकाणी बघा हा टायपिंग मिस्टेकने थोडासा प्रश्न मित्रांनो चुकीचा टाईप झालेला आहे. ओके, परंतु मित्रांनो असू द्या, याचा पुढचा प्रश्न पाहू जे की 7वा प्रश्न बघा काय म्हणतो. 7वा, तर दीपक एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली तर विनूने एकूण किती रुपये कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले. म्हणजेच बघा मित्रांनो
दीपकने मित्रांनो या ठिकाणी बघा जे की मित्रांनो किती एक जे की बघा एकूण इन्सेंटिव्ह व कमिशन मित्रांनो मिळवलेलं आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा कशा प्रकारे सोडवू शकतो. हां तर बघा आता काय म्हणलं, दीपक एका रेडीमेड कपड्याच्या दुकानावर काम करतो. यासोबत दुकानदार बघा पहिला प्रश्न समजून घ्या. ओके, यासोबत दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली तर दीपकने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले. ओके, बघा आता या ठिकाणी पहिला आपल्याला काढायचं आहे कमिशन. ओके, तर बघा मित्रांनो कमिशन कशा रीतीनं काढू शकतो. तर बघा कमिशन मी लिहून घेऊ त्या ठिकाणी कमिशन. ओके, तर आता बघा कमिशन बरोबर. ओके, तर आता कमिशन काढण्यासाठी मी काय करतो, एकूण किती त्यानं मित्रांनो बघायची की दीपकने विक्री केली तर 28,000 रुपये विक्री केली, जी की मित्रांनो बघा 5% या कमिशन. ओके, म्हणून मी काय करतो हे 28 घेतो. ओके, 28,000 गुणाकारात 5%. ओके, आता बघा या ठिकाणी टक्के आलेलं आहे म्हणून याच्या छेदामध्ये मी घेतो जे की 100%. ओके, आता घेतलो 100%. ओके, आता काय करतो हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. ओके, आता बघा 28 पाचे मित्रांनो किती होतात, तर बघा जे की मित्रांनो 28 पाचे 140. ओके, आणि हा समोरचा 1 शून्य म्हणजे बघा जे की जवळपास 1400 रुपये मित्रांनो जे की मित्रांनो दीपकला कमिशन मिळालेली आहे. ओके, आता इन्सेंटिव्ह कशा प्रकारे काढू शकतो मित्रांनो. बघा इन्सेंटिव्ह कधी भेटते, तर जेव्हा त्यानं 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्री करते तेव्हा त्याला 2% दराने इन्सेंटिव्ह भेटते. म्हणून काय करू, या 28,000मधून 15,000 करू मायनस. समजा मित्रांनो आपण या जर 28,000मधून जर की बघा 15,000 मायनस केले तर उरतात किती, तर उरतात बघा जे की 13,000 रुपये. ओके मित्रांनो, 13,000 रुपये या ठिकाणी उरणार आहेत. म्हणून मी काय करतो पुन्हा इन्सेंटिव्ह काढण्यासाठी आता इन्सेंटिव्ह बरोबर हे 13,000 रुपये गुणाकारात 2% दरानं भेटत आहे म्हणून हे 2% आणि टक्क्याच्या खाली परत एकदा हे 100% घेतो. ओके, आता हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, 13 दोन्ही 26 आणि हा 1 शून्य कॅन्सल करून इथं उतरवतो. म्हणजे बघा जवळपास इन्सेंटिव्ह त्याला महिन्या अखेर बघा किती मिळाली 260. असे दोन्ही मिळून किती होतील, तर 1400 आणि 260 बघा जे की 1660 रुपये बघा मित्रांनो कमिशन आणि इन्सेंटिव्ह मित्रांनो अशी बघा जी मित्रांनो दीपकला भेटलेली असेल. बघा तर पर्यायात आहे काय तपासून घेऊ. बघा जे की 1660 रुपये. बघा तर बघा जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट मित्रांनो आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो या प्रकारे अगदी कमी वेळेमध्ये जे की मित्रांनो प्रत्येक जे की मित्रांनो मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नाचं आन्सर बघा जे की मित्रांनो अगदी आपण काही सेकंदामध्ये मित्रांनो काढू शकतो. ओके, तर पुढे बघा आता बघा 8वा प्रश्न. एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देत असेल तर ते टेबल गिरायकास किती रुपयांना मिळेल, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर काढण्यासाठी मी थोडंसं ठिकाणी सूत्र तुम्हाला सांगत आहे. बघा फक्त आणि फक्त तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपण कशी प्रोसिजर करत आहोत हे समजण्यासाठी जे की तुम्हाला सूत्र मी ठिकाणी सांगणार आहे. ओके, तर बघा आता छापील किंमत बरोबर मित्रांनो जे की विक्री किंमत गुणाकारात 100 भागाकारामध्ये 100 मायनस सूट या प्रकारचा प्रश्न आहे. ओके, तर छापील किंमत किती 7,500 म्हणून मी काय करतो हे 7,500 घेतो. बघा बरोबर विक्री किंमत किती मित्रांनो, तर विक्री किंमत बघा या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. बघा मित्रांनो विक्री किंमत म्हणून काय करतो विक्री किंमतला मानतो x. ओके, पुन्हा गुणाकारात हे 100ला 100. ओके, आता पुन्हा हे 100ला 100 घ्या आणि सूट किती दिलं आहे तर 12% म्हणून मी इथं घेतो 12%. ओके, आता बघा हे 7,500ला 7,500 जशास तसे 100 गुणाकारात x झाले किती 100x. ओके, आता 100 मायनस 12 झाले किती मित्रांनो जे की 88% ठिकाणी आपल्याला भेटलं. ओके, तर आता बघा मित्रांनो याचा करा तिरपा गुणाकार. तर ते कशा प्रकारे, आता मित्रांनो हे जे 7,500ला 7,500 आहे बघा सेम टू सेम जशास तसं राहिलं. बघा
आणि हे जे 88 छेदामध्ये हे भागाकारात आहे छेदात, हे आलं अंशामध्ये गुणाकारात. ओके. आणि मित्रांनो अंशामध्ये गुणाकारामध्ये असणारं बघा जे की 100 हे जे की मित्रांनो बघा आलं छेदामध्ये. ओके, भागाकारात. ओके. आता मित्रांनो हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल. आता जर समजा आपण 75 गुणाकारात 88 केलं तर शेवटचं आन्सर येते बघा जे की 6,600 रुपये. मित्रांनो तुम्ही काय करायला की नाही गुणाकार करून पहा. मी टाईम कमी वाचव यासाठी जे की मित्रांनो डायरेक्ट आन्सर सांगत आहे. ओके. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की किती तर 6,600 बघा जे की पर्यायामध्ये मित्रांनो पडलेलं नाही, परंतु बघा जे की 6,600 मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की शेवटचं मित्रांनो आन्सर या ठिकाणी आहे. ओके. जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. तर बघा या प्रकारे या सर्व प्रश्नांचं आपण बघा जे की मित्रांनो एकदम जे की योग्य रीतीनं प्रश्नाचं आन्सर काढू शकतो, जे की या प्रकारच्या मित्रांनो सूत्राचा वापर करून. ओके. मी फक्त आणि फक्त मित्रांनो जे की या प्रकारचे गणित आपण कशा प्रकारे सोडवत आहे हे कळण्यासाठी तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं आहे. मित्रांनो शक्यतो बघा तुम्ही काय करा हे सूत्र पाठांतर करून घ्या, म्हणजे बघा पुन्हा या प्रकारचा प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण होणार नाही. ओके. पुढचा बघा 9वा. 100 इंच बरोबर डॅश डॅश सेंटीमीटर. तर मित्रांनो बघा 100 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, तर बघा जे की क्रमांक 254 सेंटीमीटर इतकं आहे. ओके. यासोबतच 100 इंच म्हणजे किती तर 2540 सेंटीमीटर आहे आणि 10 इंच म्हणजे 25.4 सेंटीमीटर इतकं आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे 1 किलोबाईट म्हणजे डॅश डॅश. तर बघा 1 किलोबाईट म्हणजे किती, तर बघा मित्रांनो क्रमांक बघा जे की 1 किलोबाईट म्हणजे जवळपास 1024 बाईट्स इतकं असतं. ओके. यासोबत बघा 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट. पुन्हा 1 गिगाबाईट म्हणजे 1024 मेगाबाईट लक्षात ठेवा. आणि 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे यासोबत 1 रिम बरोबर डॅश डॅश कागद. तर 1 रिम म्हणजे किती कागद, तर बघा जे की क्रमांक 480 कागद आहेत. ओके. पुढे 12वा प्रश्न. एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य, तर एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य हा जो मित्रांनो काही संपूर्ण बघा जे की शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला आजचा हा जो काही मित्रांनो भाग आहे शेअर करा. अद्याप समजा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.